नमस्कार. सविता महाजनच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, सोमवार 24 ऑगस्ट 2026 हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी वैष्णव पुत्रदा एकादशी ही असते मित्रांनो. तर पुत्रदा एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित पवित्र एकादशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने उपवास, भगवान विष्णूंची पूजा, नामस्मरण आणि व्रतकथा श्रवण केल्याने पुण्य लाभते. विशेषतः संतानाचे सुख, मुलांचे आरोग्य, कुटुंबातील सुखशांती आणि भगवान विष्णूंची कृपा मिळावी यासाठी हे व्रत केले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पुत्रदा एकादशी म्हणजे नेमकी काय, या व्रताचे महत्त्व काय, पूजा कशी करायची, उपवासात काय खावे आणि काय टाळावे, पुत्रदा एकादशीची पौराणिक कथा कोणती आणि पारणाबाबत कोणती काळजी घ्यावी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुत्रदा एकादशी म्हणजे काय मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. पुत्रदा या शब्दाचा अर्थ पारंपरिक संदर्भात संतान देणारे असा घेतला जातो. या दिवशी भगवान श्री विष्णूंची मनोभावे पूजा करून व्रत करण्याची परंपरा आहे. धार्मिक ग्रंथ आणि परंपरेनुसार हे व्रत विशेषतः संतानाची इच्छा असणाऱ्या दाम्पत्यांसाठी महत्त्वाचे मानले जाते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, संतान प्राप्तीची हमी देणारे हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले उपाय नाहीत. हे धार्मिक श्रद्धा आणि परंपरेवर आधारित व्रत आहे. तर मित्रांनो, पुत्रदा एकादशीचे महत्त्व काय असतं? मित्रांनो, पुत्रदा एकादशीच्या व्रतामागे अनेक धार्मिक श्रद्धा आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची श्रद्धा म्हणजे संतान सुखासाठी भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळावेत यासाठी हे व्रत केले जाते. दुसरे म्हणजे आपल्या मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्य पालक भगवान विष्णूंची प्रार्थना करतात त्यामुळे. आणि तिसरं कारण म्हणजे घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी या दिवशी विष्णू उपासना केली जाते. चौथे म्हणजे एकादशीचा दिवस हा मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्यासाठी विशेष मानला जातो. म्हणून या दिवशी फक्त उपवास करण्यापेक्षा मनापासून भगवान विष्णूंचे नामस्मरण करणे, चांगले विचार ठेवणे आणि गरजू व्यक्तीला मदत करणे यालाही महत्त्व दिले आहे. मित्रांनो, पुत्रदा एकादशीची पौराणिक कथा काय आहे त्यात आपण समजून घेऊया. आता जाणून घेऊया की पुत्रदा एकादशी प्रसिद्ध पौराणिक कथा कोणती आहे. तर मित्रांनो, पुराण परंपरेत राजा महिजित यांची एक कथा होती मित्रांनो. किती कथा सांगितली जाते की त्या कथेमध्ये राजा महिजित हे अत्यंत धार्मिक आणि प्रजाहितदक्ष राजा होते. त्यांच्या राज्यात सर्वत्र सुख शांती होती. परंतु राजाच्या जीवनात एक मोठी चिंता होती. त्यांना संतान नव्हते. राजाने अनेक प्रयत्न केले, धार्मिक कार्य केली, परंतु त्यांना संतान प्राप्ती झाली नाही. एके दिवशी राजाने ऋषी मुनींचा सल्ला घेतला. त्यावेळी ऋषींनी राजाला सांगितले की पूर्वजन्मातील कर्मांमुळे त्यांना संतान सुखापासून वंचित राहावे लागत आहे. ऋषींनी राजाला पुत्रदा एकादशीचे व्रत श्रद्धेने करण्याचा सल्ला दिला. राजाने आणि राणीने पूर्ण श्रद्धेने हे व्रत केले. भगवान श्री विष्णूंची पूजा केली, उपवास केला आणि मनोभावे प्रार्थना केली. कथेच्या परंपरेनुसार भगवान विष्णूंच्या कृपेने त्यांना संतान सुख प्राप्त झाले. या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो की श्रद्धा, संयम, भक्ती आणि चांगले कर्म यांना आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे. आता मित्रांनो, यासाठी पूजाविधी काय लागेल तर आता पाहूया. पुत्रदा एकादशीच्या दिवशी पूजा कशी करावी. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर घरातील पूजास्थान स्वच्छ करून भगवान श्री विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. भगवान विष्णूंना पिवळे फूल, तुळशीपत्र, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर दिवा आणि धूप लावून भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर विष्णू सहस्रनाम, विष्णू स्तोत्र किंवा पुत्रदा एकादशीची व्रतकथा वाचणे किंवा ऐकणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास दिवसभर भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा करताना आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आणि मुलांच्या आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून प्रार्थना करावी.
आता मित्रांनो, उपवासात काय खावे? मित्रांनो, एकादशीच्या व्रतामध्ये धान्य आणि कडधान्य टाळण्याची परंपरा आहे. आपल्या श्रद्धा आणि आरोग्य आणि क्षमतेनुसार उपवासाचा प्रकार ठरवावा. काही भक्त निर्जल उपवास करतात, काही फळाहार करतात, तर काही जण दूध, फळे किंवा उपवासाचे पदार्थ घेतात. साबुदाणा, बटाटा, शेंगदाणे, फळे, दूध यांसारखे पदार्थ अनेक ठिकाणी उपवासासाठी वापरले जातात. परंतु प्रत्येक कुटुंबाची आणि परंपरेची पद्धत वेगळी असू शकते. म्हणून आपल्या कुलाचार आणि स्थानिक पंचांगानुसार नियम पाळणे योग्य राहील. आरोग्याची समस्या असल्यास कठोर उपवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे हे देखील महत्त्वाचे आहे मित्रांनो. आता पारणं आणि 24 ऑगस्टची विशेष माहिती. मित्रांनो, आता एक महत्त्वाची माहिती. 2026 पुत्रदा एकादशीच्या तारखेबाबत पंचांगांमध्ये फरक दिसतो. काही पंचांगांनुसार स्मार्त पुत्रदा एकादशी 23 ऑगस्ट 2026 रोजी आहे आणि 24 ऑगस्टला पारणं आहे. तर वैष्णव इस्कॉन परंपरेनुसार 24 ऑगस्ट 2026 रोजी पुत्रदा एकादशीचे व्रत मानले जाते आणि त्याचे पारणं 25 ऑगस्टला केले जाते. म्हणून तुम्ही ज्या परंपरेनुसार व्रत करत असाल त्यानुसार स्थानिक पंचांगातील पारणाची वेळ नक्की तपासा. पारणं करताना द्वादशी तिथीचे नियम पाळणे महत्त्वाचे मानले जाते मित्रांनो. आणि आता शेवटी आज आपण पुत्रदा एकादशीचे महत्त्व पाहिले. पौराणिक कथा, पूजा विधी, उपवासाचे नियम आणि पारणाबाबतची महत्त्वाची माहिती पाहिली. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंची श्रद्धेने पूजा केल्याने भक्ताला आध्यात्मिक समाधान आणि सकारात्मकता मिळते. तुमच्या घरात सुख शांती नांदो, तुमच्या मुलांना उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य लाभो, हीच भगवान श्री विष्णूंच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच प्रकारची धार्मिक, सरकारी योजना आणि महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या सविता सुदाम महाजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. जय श्री विष्णू. धन्यवाद.